नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आपण आध्यात्मिक प्रवचनामध्ये नेहमी ही गोष्ट ऐकत असतो, ते म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 शत्रू आहेत आणि या 6 शत्रूंना आपण मारलं पाहिजे, संपवलं पाहिजे, तरच आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे. ही गोष्ट काही प्रमाणावर तात्विकता खरी पण आहे, पण समर्थांनी व्यवहार आणि अध्यात्म याची इतकी सुंदर सांगड घातली आहे. ते म्हणतात आयुष्यामधून क्रोध काम हे सगळं काढूनच टाकलं तर त्या आयुष्याची लोकांच्या दृष्टीनं काही किंमतच राहणार नाही. तेव्हा हे सगळे विकार संपवायचे नाहीत, मारायचे नाहीत, तर योग्य पद्धतीनं वापरायचे, अशा तऱ्हेचं मार्गदर्शन या ठिकाणी समर्थ करतात. आणि म्हणून आपल्या आयुष्यात क्रोधच नको असं नाही ते सांगत आहेत. नको रे मना क्रोध हा खेदकारी, जे रागवल्यामुळे खेद करावा लागेल असं रागवू नकोस. रागवण्याचे 2 प्रकार असतात. मी नापास झालो, मला इतका राग आला की मी माझी सगळी वह्या पुस्तकं फाडून टाकली, हेही रागाचंच स्वरूप आहे. आणि मी नापास झाल्यावर मला इतका राग आला की मी कसा नापास झालो म्हणून मी असा अभ्यास केला पुढल्या वर्षी पहिलाच आलो, हेही रागाचं स्वरूप आहे. पण हा राग कसा आहे? हा हितकारी आहे, हा खेदकारी नाही आहे. तेव्हा माणसाने रागवायला हरकत नाही, पण कसं रागवावं की ज्याच्यातून त्याची प्रगती होईल, त्या रागावर त्याची ईर्ष्या मोठं होण्याची पाहिजे. म्हणून खेदकारी क्रोध नको, नको रे मना क्रोध हा खेदकारी. आणि पुढे ते म्हणतात नको रे मना कामनाना विकारी. काम या शब्दाचा सरळ शास्त्राप्रमाणे अर्थ काहीतरी हवं असं वाटणे. आपल्याकडे नाही का कुणी असं नुसताच समोर येऊन उभा राहायला, आपल्याकडे पाहत राहायला आपण विचारतो काय हो, काय काम आहे. काम या शब्दाचा अर्थ त्याला काही हवंसं वाटणं. आपल्याला काही हवंसं वाटणं यामध्ये दोष नाही, पण ज्याच्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी विकाराच्या अधीन व्हावं लागेल असं काही मनात असू नये. मोठं शास्त्रज्ञ व्हायचं, येऊ दे ना मनात. मोठा डॉक्टर व्हायचं, येऊ दे मनात. एखादा पुण्यात्मा आपल्याला व्हायचंय, येऊ दे ना मनात. असं व्हावंसं वाटणं हे वाईट नाही, पण या दृष्टीनं ज्यानं विकार जडतील असा काम, अशा कामना मनात नाही येता कामा, किंवा आल्या तरी त्या धरून नाही ठेवता कामा. याच्या पुढच्या 3ऱ्या ओळीमध्ये काही ठिकाणी पाठभेद असा आहे, नको रे मदा सर्वदा अंगीकारू, अशा रीतीनं काही ठिकाणी म्हटलं जातं. पण मद ह्या शब्दाचा अर्थ अनेकांना माहिती आहे, तो बरोबर आहे. मद म्हणजे ताठा, अहंकार. पण नको रे मदा सर्वथा अंगीकारू म्हटलं म्हणजे सगळ्या वेळेला नको, पण काही काही वेळेला चालेल, असा काहीतरी विपरीत अर्थ होऊ शकतो. त्यामुळे याची मूळ प्रत अशीच आहे की नको रे मना लोभ हा अंगीकार. सगळ्या जगातल्या सुख गोष्टी मलाच मिळाल्या पाहिजेत, हे सगळं मलाच मिळालं पाहिजे असं सारखं वाटणं याला लोभ असं म्हणतात. तेव्हा हा लोभ बाळगू नकोस, कारण लोभ बाळगल्याने काय होणार आहे? अनावश्यक गोष्टी किंवा तुझ्या आवाक्यातल्या नसलेल्या गोष्टींची तू सारखी जर कामना केलीस आणि त्या जर नाही पूर्ण झाल्या तर मग त्या ज्यांना मिळतात त्यांच्याबद्दल तुझ्या मनात मत्सर निर्माण होईल. म्हणून तो मत्सर फार भयानक आहे बाबा. नको रे मना मत्सरू दंभ भारू. मत्सर आल्यानंतर आणखीन एक रोग आपल्याला येतो, तो म्हणजे दंभ. दंभ या शब्दाचा अर्थ मी जसा नाही तसा आहे असं दाखवणं म्हणजे दंभ. हा दांभिकपणा मग आपल्या अंगामध्ये येतो. तेव्हा हे काम क्रोध लोभ मोह हे जे काही असतील ते भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून वापरावे, ऐहिकाच्या प्राप्तीसाठी त्यांना गुंतवू नये, म्हणजे मग ते आपल्याला अहितकारक होत नाहीत. अशा रीतीनं सगळ्या 6 विकारांना
उत्कृष्ट तऱ्हेनं कसं वापरावं, कसं वागवावं याचं आपल्याला मार्गदर्शन या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. जय जय